टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या शेतकऱ्यांनी 1,15,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नाव नोंदणी केली होती। गेल्या 4 महिन्यापासून ही खरेदी चालू आहे, परंतु अद्याप फक्त 55 ते 60,000 शेतकऱ्यांचा माल खरेदी झालेला आहे आणि जवळपास 50,000 पेक्षा जास्तीचे शेतकरी आता सुद्धा रांगा लावून प्रतीक्षेमध्ये आहेत आणि गेल्या 8-10 दिवसापासून शेतकऱ्यांचा नंबर येत नाही आहे। त्या ठिकाणी रात्र आणि दिवस शेतकरी असं परेशान आहे। मला प्रश्न एक असा आहे की गेल्या 4 महिन्यामध्ये या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा माल फक्त 50 ते 60,000 शेतकऱ्यांचा खरेदी झालेला आहे। अद्याप 50,000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत आणि हे 4-8 दिवसामध्ये काही शक्य नाही आहे। त्यामुळे जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांचा माल संपूर्ण खरेदी होत नाही आहे, सोयाबीनचा शेतकरी जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत सरकारने हे खरेदी केंद्र चालू ठेवावेत आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्याची व्यवस्था करावी। माझं नाव चंद्रशेखर धनराज हलकुडे, मी राहणारा रेणापूरचा आहे। माझी मौजे रेणापूरमध्ये शेतजमीन आहे, त्याच्यामुळे इथं नाफेडद्वारा खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाबीनमध्ये मी माझी नोंदणी केलेली आहे। आज मी माझं इथं वाहन आणून भाड्याचं आज 4 दिवस झालेत, तरी माझ्या सोयाबीनची अजून खरेदी केलेली नाही। सरकारनं जे सोयाबीन खरेदीचं धोरण आखलं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं सरकारचा म्हणजे इंटरेस्ट नाही असं ह्याच्यामध्ये दिसून येतंय आणि भरपूर अशा अडचणी इथं केंद्रावरती आढळून आलेल्या आहेत, जसं की बारदाना संपलाय किंवा लवकर सोयाबीनचे म्हणजे गाड्या खाली वगैरे करण्यात येत नाहीत। दिवस रात्री इथं जागरण करून स्वतःच्या मालाचे आम्ही संरक्षण करण्याचं काम इथं केलेलं आहे। तर तसंच भरपूर अशा अडचणीचा सामना करून शेतकऱ्याची सगळी पिळवणूक केली जाते इथं सरकारद्वारे। अजून भरपूर असं सोयाबीन खरेदी करायचं शिल्लक असताना सुद्धा आज सोयाबीन खरेदी केंद्रावरची सोयाबीन खरेदी ही बंद करण्याचं सरकारचं असं आलेलं आहे बातम्यामध्ये। अजून ह्याच्या पलीकडे सांगायचं म्हणलं तर सरकारच्या जी जाचकाठी जी होत्या सोयाबीन खरेदीवरच्या ती सरकारनं रद्द केल्या, त्याच्याबद्दल काय शेतकऱ्यांची मागणी म्हणलं तर सोयाबीनची खरेदी अजून थोडी तारीख वाढवून यावी, लवकरात लवकर सोयाबीनची खरेदी करून घ्यावी, बारदाना उपलब्ध करून द्यावा, रात्रीच्या इथं सोय करून द्यावी। शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये। इथंच दिवस रात्र शेतकरी राहिल्यामुळं दुसरीकडे त्याच्या शेतामधलं काम तसंच राहून चाललंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।